नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण बघणार आहोत ब्रेकआउट म्हणजे काय? आणि ब्रेकआउट कसा तयार होतो? म्हणजे ब्रेकआउट कसा आपण ट्रेड करतो? ठीक आहे. तर ब्रेकआउट बनत असताना एक मार्केटमध्ये एक रेंज तयार होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, अशी एक रेंज तयार होती आणि मार्केट काय करते ह्या रेंजमध्ये अप, डाउन, अप, डाउन, अप, डाउन आणि ज्या बाजूला मार्केट ब्रेक देईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडं वरती ब्रेक दिला, तर रिटेस्ट आणि कंटिन्यूएशन तर ह्याला आपण ब्रेकआउट म्हणतो. ठीक आहे. तर समजा मार्केटनं हे तर अप, डाउन, अप, डाउन करत जर समजा खाली ब्रेक दिला, तर खाली टार्गेट मिळतं आपल्याला. ठीक आहे. तर हा असतो ब्रेकआउट. अ, ब्रेकआउटचे बरेच टाइप आहेत. आता दुसरा पण आहे म्हणजे हा म्हणजे व्हर्टिकल असतोय. म्हणजे असा ट्रेंड लाईनमध्ये. तर ह्याच्यामध्ये हा कसा फॉर्म होतो? तर अप, डाउन, अप, डाउन, अप, डाउन असा फॉर्म होतो. तर हे ब्रेकआउट असे वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे ब्रेकआउट म्हणजे काय असतं? तर एक कॉम्प्रेशन होतं मार्केटमध्ये आणि कॉम्प्रेशन नंतर ज्या बाजूला निघेल त्या बाजूला सगळे पोझिशन स्क्वेअर ऑफ करतात आणि त्या बाजूला मार्केट पडतं किंवा चढतं. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल लाईव्हमध्ये तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं तर कॅन्डल फॉर्मेशनमध्ये जर तुम्हाला दाखवायचं झालं, तर हा रेझिस्टन्स आहे. ठीक आहे. हा सपोर्ट आहे. ठीक आहे. आता 2 दिवस झालं मार्केट कुठं करतंय? बॉटमला येते, टॉप जाते, टॉपला येते, बॉटमला येते. ठीक आहे. इथे पण टॉपला गेलं आता इकडे बॉटमला आलंय. आता उद्याचा दिवस काय राहिलाय फक्त एकतर बॉटम ब्रेक होईल किंवा अपला ब्रेक होईल. मग ज्या बाजूला ब्रेक होईल त्या बाजूला आपल्याला निघायचं असतं. जर आता समजा खाली जर ब्रेक झालं, तर त्याचं टार्गेट कसं पकडायचं? तर जेवढं कन्सोलिडेशन झालंय की नाही, तर तेवढं खाली टार्गेट असतं. फॉर एक्झाम्पल एवढं कन्सोलिडेशन झाले ना, तर खाली टार्गेट किती मिळणार? तर साधारण 2200 पर्यंत आपल्याला खाली टार्गेट मिळणार. ठीक आहे. जर समजा वरती ब्रेक मिळाला, तर आपल्याला वरती टार्गेट मिळणार. ठीक आहे. तर पण आता व्हॅलिड ब्रेकआउट कसा ओळखायचा? तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता ही आता ह्याच्या आधी तर आपल्याला काय माहीत नाहीये. ठीक आहे. मी थोडा वेळ हे डिलीट मारतो. हा सपोर्ट राहू द्या. अ, फॉर एक्झाम्पल हा एक पकडूया. ठीक आहे. आता मला सांगा, इथं हा रेझिस्टन्स होता. ठीक आहे. ह्या रेझिस्टन्सच्या वरती ब्रेकआउट मिळाला, रिटेस्ट मिळाला आणि कंटिन्यूएशन मिळालं. त्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचं ओपनिंग आहे. ठीक आहे. हे दुसऱ्या दिवशी ओपनिंग सेटिंग चेंज करायला लागेल. ठीक आहे. हे दुसऱ्या दिवशी ओपनिंग आहे. इथं सपोर्ट घेतला आणि अपला निघाला. पुन्हा इथं तिसऱ्या दिवशीचं ओपनिंग जर बघितलं, सपोर्ट घेतला, अपला निघाला. ठीक आहे. मग आता इथं सीन काय झाला? हा ब्रेकआउट प्रॉपर व्हॅलिड झाला. त्यानंतर बघा, इथं काय झालं? ब्रेकडाउन झाला. आता ही ब्रेकडाउन कशी ओळखायची? तर ही माराबुजू कॅन्डल असली पाहिजे. माराबुजू जी कॅन्डल असेल ना, तर तिची ॲक्युरसी सगळ्यात जास्त असते. माराबुजू म्हणजे काय असतं? ओपन इज इक्वल टू हाय कॅन्डल. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये मला एक्सप्लेन केलंय, की माराबुजू म्हणजे नक्की काय असते. ठीक आहे. तर माराबुजू म्हणजे काय? तर त्या कॅन्डलला वीक फॉर्मेशन नसते. बऱ्यापैकी वीक नसते. म्हणजे अपला किंवा बॉटमला कोणत्याही एका बाजूला वीक नसला ना, तर काही प्रॉब्लेम नाही. त्या कॅन्डलमध्ये स्ट्रेंथ जास्त आहे असं कन्सिडर करायचं. हे बघा, ज्या दिवशी ह्या रेंजच्या खाली मार्केट क्लोज झालं, त्याच टार्गेट डायरेक्ट लो मिळाला. ठीक आहे. त्यानंतर इथं काय झालं? ब्रेकआउट सस्टेन नाही झाला. ठीक आहे. मग अशा ठिकाणी थोडंसं आपण डिफेन्सिव्ह मोडमध्ये जायचं आणि त्यानंतर ज्यावेळेस हा ब्रेकडाउन मिळाला की नाही, तर इथं आपल्याला कन्फर्मेशन मिळतंय. मग नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे? डाउनचा सपोर्टच असणार आहे. दुसरं काय मध्ये आधी थांबत नाही मार्केट. ठीक आहे. तर हा विषय असतो याच्यामध्ये. म्हणजे ब्रेकआउट कॅन्डल तुम्हाला ओळखता आली पाहिजे. ब्रेकआउट जी कॅन्डल असते ना, तर ती कॅन्डल काय असते? माराबुजो म्हणजे ज्या कॅन्डलला वीक नाहीये, जी कॅन्डल मदर कॅन्डल आहे, स्ट्रेंथ आहे त्या कॅन्डलमध्ये, ती कॅन्डल म्हणजे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाउनची स्ट्रेंथ कॅन्डल असते. तर फॉर एक्झाम्पल इथं सुद्धा सेम सिच्युएशन आहे. इथं ब्रेकडाउन झालंय. आपण आज सकाळचा बुलिशचा ट्रेड घेतलाय. पण कसं असतंय मार्केटमध्ये काम करत असताना एक ड्युरेशनमध्ये टाईम फ्रेममध्ये आपल्याला कळतं, की मार्केट आत्ता करंटला कुठल्या फेजला डायव्हर्ट होणार आहे. ठीक आहे. तर हा एक ब्रेकआउट आणि ब्रेकडाउनचा कन्सेप्ट होता. तुम्हाला टार्गेट पण कसं म्हणजे कॅल्क्युलेट करायचं ते सांगितलं. जर तुम्हाला काही डाउट असले तर कमेंटमध्ये सांगा. मी प्रॉपर व्हिडिओ बनवेन. ठीक आहे. तर हा हा असा असतो ब्रेकआउट. ठीक आहे. थँक यू.